कार्यक्रमाला आपण जे उपस्थित आहोत तर किशोर हा रिटायर झालेला 28 तारखेला आणि तो जरी रिटायर झालेला असला तर मी म्हणेल की तो टायर्ड नाही आहे. त्याच्याकडे पाहून आपण पाहू शकाल की किशोरला मी किशोरदाच म्हणायचो. म्हणजे किशोर कुमार आपल्याला माहिती आहे ना, किसी के मुस्कुराहटों पे हो निशा, किसी का दर्द मिल सके तो ले उधार, और किसी के वास्ते हो तेरे दिल में प्यार, जीना उसी का नाम है. याप्रमाणे संपूर्ण आयुष्य जगणारा आमचा मित्र किशोर आता खऱ्या अर्थाने तो फुल टाइमर झालेला असं मी म्हणेल. तर आजच्या ह्या छोटेखानी कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्यांना मी कुबेर म्हणत असतो, कारण मी स्वतः रावण आहे, तर आमचे ज्येष्ठ बंधू कुबेर समाज कल्याण सभापती ते राहिलेले आहे, तसेच समाजभूषण आणि अर्थ व बांधकाम सभापती, आणि येणाऱ्या काळात आपण लवकरच त्यांना आमदार म्हणून सुद्धा पाहणार आहोत. तसेच आमचे दुसरे मित्र जे रिटायर्ड BDO आहेत शिवाजीराव गवई, आणि ज्यांना मी आधुनिक क्रांतिबा म्हणतो, कारण क्रांतिबाने जी मुवमेंट चालवली होती ही ज्या विधवा परित्यक्त्या स्त्रिया होत्या त्यांच्यासाठी त्यांनी बालगृह काढले होते. तर आजच्या काळामध्ये जे विधवा विवाह जे पुन्हा एकदा त्यांनी इथे घडून आणलं आणि जी मुवमेंट आज पूर्ण महाराष्ट्रभर नव्हे तर देशामध्ये गाजलेली आहे, असे आमचे आधुनिक क्रांतिबा DS लहाने सर, तसेच माझा मित्र मुन्ना, ज्याला आम्ही मुन्नाच म्हणतो, अजय मिश्रा, आणि तमाम इथे उपस्थित असलेले ते पूर्ण जो गोतावळा आहे, मित्र परिवार गोतावळा आणि नातेवाईक. किशोरच्या संदर्भात मी सांगेल की आम्ही जेव्हा यूथ फेस्टिवलला जायचो तर यूथ फेस्टिवलला जाताना मी पाहिलं की साधारणतः आपल्याला माहिती आहे की संगीत कला क्षेत्र जे आहे ते कोणी हायजॅक केलेलं आहे, परंतु किशोरच्या बाबतीत श्याम आहे ते समोर. आता श्यामला आठवत असेल तो विषय, तर 2-2 वाजेपर्यंत आम्ही प्रॅक्टिस घ्यायचो सर्वांची. कोळी डान्स असेल किंवा मग अजून एखादं नृत्य असेल त्याला प्रॅक्टिस करायची आहे आणि किशोरचीच ऑर्डर तिथे राहायची. तसेच 7 वर्ष जे मी तिथे विद्यार्थी सेनेचा जिल्हा प्रमुख होतो आणि कॉलेजचाही मी प्रमुख होतो, त्यामुळे आम्ही तिथे जे पॅनल 7 वर्ष मी कंटिन्यू पॅनल आणलेलं आहे, आणि त्याच्यामध्ये पहिला युवार कोणी असेल तर किशोर होता. किशोर हा पहिला युवार होता आणि आमच्या विरोधामध्ये खूप तगडे उमेदवार राहायचे आणि अक्षरशः तलवारीमधून आम्हाला ते किडनॅप करून आमचे उमेदवार आणावे लागायचे. आणि अशा स्थितीत जे आहे ते किशोर हा युवार बनलेला होता. त्याच्यानंतर मग आमचा प्रदीप पाटील कोई 2 वेळा युवार बनला. नंतर एक नरेंद्र चौधरी आमचाच क्लासमेट आहे, त्याला सुद्धा एकदा युवार बनवलं होतं आम्ही. आणि नंतरच्या काळामध्ये मग आपण पाहिलं असेल की जे सेनेचे आमदार आहेत ते सुद्धा झाले, गोडे साहेब आणि वगैरे. तर त्यांना आमची फिल्डिंग असते ही एका प्रकारे मी म्हणेल की आमच्यामुळे ती भेटली होती. आणि त्यामुळे असा हार उन्नरी कलावंत मी आत्ताच नेमकंच बोललो, जर कोण बनेगा करोडपतीमध्ये जर किशोर गेला असता तर किमान त्यांनी 50 लाख तर किमान आणले असते, म्हणजे त्या स्टेजपर्यंत तो गेला असता. पण त्यांनी तो ट्राय केला नाही. पण आता भविष्यात त्याचं जे पूर्ण आयुष्य आहे, कारण तो शार्प शूटर आहे. शार्प शूटर म्हणजे एक थिंक टँक आहे, आणि हा त्याचे जे विचार आहे हे विचार आपल्याला म्हणजे नेमकी स्ट्रॅटेजी काय हवी आपली चळवळीची या संदर्भामध्ये पुढे फुले शाहू आंबेडकरी जे चळवळ आहे ही अधिक गतिमान होण्यासाठी किशोरचे जे विचार आहेत हे आपल्याला फायदेशीर ठरतील, आणि जे आपल्याला व्यवस्था परिवर्तन घडवून आणायचं आहे भविष्यामध्ये, त्यासाठी सुद्धा किशोर आणि आम्ही सोबत इथून काम करू. शिवाजीराव सुद्धा आता रिटायर झालेले आहेत आणि आम्हाला भक्कम साथ अशी लहाने सरांची नेहमीच असते. तर मी माझ्या सत्यशोधक परिवारातर्फे आणि सर्व आमचे जे मित्र परिवार आहे त्यांच्यातर्फे मी त्यांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो. आणि त्यांचं आयुष्य आणि त्यांची तब्येत जी आहे ही चांगली राहावी आणि ते सुदृढ राहावे यासाठी सुद्धा मी त्यांचं शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.